साहेब, ओ साहेब, शेतकऱ्याची औलाद आहे. तुम्ही आम्हाला घोडे लावले ना, आम्ही तुम्हाला बैल लाव बैल. आणि बैल कधी एकटा येत नसतो, जोडीने येतो, ती बी नांगरा सकट. असा बेदरकार डायलॉग मारणारा मुळशी पॅटर्न मधला राहुल्या उर्फ बकासूर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल मंडळी. पण त्याच मुळशीतला खराखुरा हिरो बकासूर नावाचा बैल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघाच. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, मुळशी म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतं ते म्हणजे प्रवीण तरडेच्या मुळशी पॅटर्न मधला राहुल्या, ज्याचा उल्लेख नान्याबाई उर्फ प्रवीण तरडे यांनी सिनेमात बकासूर असा केलाय. का तर जेलमध्ये राडा करताना सगळ्या दुनियेचं लक्ष नान्याबाईकडे असताना राहुल्या मात्र फुल कॉन्सन्ट्रेशननं बकासुरासारखा जेवत बसलेला असतोय. म्हणजे त्याला सुमारच नसतोय खायचा. आणि आता नेमका त्याच धाटणीचा एक बैल सध्या बैलगाडा क्षेत्रात नावावर उपाला आलाय. त्याला बी पळण्याचा सुमार नाही. एकदा मैदानात उतरला आणि झेंड पडलेलं बघितलं की आचपेच नसल्यासारखा तो निस्ता पळतो सुटतोय, शेम एखाद्या राक्षसासारखा. म्हणूनच पब्लिकनं त्याचं नाव ठेवले बकासूर. ह्यो बकासूर म्हणजे खरं तर मोहिल मोहन धुमाळ यांच्या घरचा गाईचा बैल आहे. मोहिल सध्या यंग बिझनेसमॅन म्हणून मुळशीत फेमस आहे. त्याचा कानिपनाथ दूध डेअरी नावानं दुधाचा व्यवसाय जोमात सुरू आहे. मोहिलकडं बकासूरच्या आधी पण 2-3 बैल होती पाळणारी, पर ती बैल बकासूर एवढी कर्तृत्वान निघाली नाहीत असं मोहिलनं विशेष भारी टीमला सांगितलंय. मोहिलच्या म्हणण्यानुसार बकासूर हा खऱ्या अर्थानं चटणी भाकरीवाला पैलवान आहे. कारण रोज सकाळी त्याला डोंगरात चारायला सोडावं लागतं. मग त्याला पाहिजे तेवढं चुरून झालं की तो त्याच्या मर्जीनं घरी माघारी येतो. संध्याकाळी घरी आला की त्याला उडदाची डाळ, मकाचा भरडा, शेंगदाणी पेंड असा साधा खुराक ठेवावा लागतो. तेवढंच त्याचं खाद्य. बाकी अंडी, दूध, फळफळावळ असली काही त्याची थेरं नसतात. सध्या बकासूरची शरीर क्षेत्रात एवढी का चर्चा आहे असं जेव्हा मी मोहिल आणि त्याच्या फॅन्स लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं सगळ्या चर्चेचं कारण आहे बकासूरची शरीरयष्टी. बकासूरची शरीररचना एवढी युनिक आहे का त्याला बघून एकदा बी वाटत नाही की ह्यो बैल मैदानात पळण्याच्या कामाचा आहे म्हणून. म्हणजे बघा, बकासूर ह्यो गावरान खिलार जातीचा असून त्याचं शरीर आकूड आणि उंची बारीक आहे. तसंच गळवण, वशीण, छाती, पाय सगळंच पळणाऱ्या बैलांपेक्षा वेगळं आहे. पर तरी बी बकासूरनं भल्या भल्या बैलांना मुळशीचा इंगा दाखवून दिलाय. खरं तर मोहिलनं जेव्हा बैल पळण्यासाठी तयार केला होता तेव्हा त्याचं नाव ठेवलं होतं सरपंच. पर नारायणपूरच्या मैदानावर बकासूरनं जेव्हा पहिला गट पास केला तेव्हा तिथल्या कॉमेंटेटर प्रवीण घाटे यांनी आता बघा मुळशीचा बकासूर मैदान गाजवायला आला असं विधान केल्यामुळं समद पब्लिक तेव्हापासून त्याला बकासूर या नावानंच हाक मारायला लागले. बकासूरनं त्याच्या पहिल्याच मैदानावर वयाच्या 8व्या वर्षी पहिला नंबर घ्यायचा कारनामा करून दाखवलाय. त्याला मैदानात पळताना बघणारे लोक सांगतात बकासूर जरी दिसा हरणासारखा नाजूक असला तरी त्याचं काळीज मात्र वाघासारखं आहे. फुल डेअरिंग बाज. मोहिलनं त्याला लहान वयापासून घोडीबरोबर पायाला शिकवलं असल्यामुळं आता बकासूर कुठल्याच बैलाबरोबर पळताना थटत नाही. बकासूर चारी खांदी पळणारा बैल आहे. तसा बैलाचा स्वभाव मरणाचा शांत आहे. पण मैदानात झेंड पडलेलं बघितलं की त्याच्या अंगात कुठला ईर शिरतो काय माहीत नाही बघा. निस्ता सुमार नसल्यागत रान ओढत राहतोय तो. आज जर बकासूरनं जेवढ्या पण शर्यती खेळल्यात त्या सगळ्या शर्यतीत त्यानं पहिल्या निदान 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मारलेलं आहे. बकासूर पुण्याच्या घाटाखाली सातारा, सांगली, कोल्हापूर आणि वर बिनजोडमध्ये मुंबई, ठाण्यात बी पळतो हे विशेष आहे. बिनजोडच्या तर 30 पैकी सलग 25 शर्यतीत तो बिनविरोध बिनजोड ठरलाय. त्याच्या मोजक्या मैदानाची नावं सांगायची झाल्यास नारायणपूर, मुळशी, कर्नलवाडी, नागटाणे, आराडवाडी, बारामती अशा मैदानावर त्यानं 1 नंबर केलाय. आता नुकताच तो पहिला नंबर घेऊन पुरंदर केसरी सुद्धा झालेला आहे. आजवर त्याच्या शर्यत प्रवासात त्याला मुंबई एक्सप्रेस सोन्या आणि सावकार ग्रुप मावळ पुणे यांचा स्पीड किंग सावकार बैलाची साथ मिळालेली आहे. तसंच मोहिलचे मामा वैभव साळुंके हे बकासूर आणि सावकार या घरच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. मोस्ट ऑफ त्यांनीच आजवर बकासूरची गाडी मारलेली आहे. आम्ही जेव्हा मोहिलला विचारलं बकासूर सारखा बैल दावणीला आलाय त्याबद्दल कसं वाटतंय तर तो आम्हाला म्हणाला, शर्यतीत आपल्या नावाने एखादा तरी नामांकित बैल पळावा हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता माझ्या बकासूरनं पूर्ण केलं याचा मला सार्थ अभिमान आहे. मंडळी, तर अशा मूर्तीलहान पण कीर्तिमान असणाऱ्या बकासूर बैलाचा आजवरचा सगळा शर्यत प्रवास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. तसंच तुम्हाला आमच्याकडून अजून कोणत्या बैलाचा शर्यत प्रवास जाणून घ्यायचा असेल तर त्या बैलाचं नावही कमेंट करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आमच्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा.
जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.